नमस्कार सर. आपलं नमस्कार. स्वागत आहे आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये. आज आम्ही आलो धुळ्यामध्ये आणि माझ्या संबोधित आहेत इंजिनियर संग्राम लिमये सर. त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागच्या 20-22 वर्षापासून ते इंजिनिअरिंग या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत. अनेक रेसिडेन्शियल कमर्शियल प्रोजेक्ट्सवर त्यांनी काम केलेले. त्याहीपेक्षा मला त्यांची वेगवेगळ्या क्षेत्रातली त्यांची ओळख द्यायची. म्हणजे मी कायम असं म्हणतो की आपण सगळेजण बघतो की माणूस हा कामामागं धावत असतो, कोणी यशामागं धावत असतं. हा माणूस स्वतःच्या तब्येतीसाठी, इतरांच्या तब्येती चांगल्या राहाव्यात यासाठी धावत असतो. अर्थात ते आयर्न मॅन सुद्धा आहेत. महाराष्ट्रातल्या कळसुबाई आपल्या सगळ्यांना माहिती असेल, ते त्यांनी पूर्ण केले. हिमालयातले ट्रेक पूर्ण केलेले आहेत. त्याचबरोबर मराठी उद्योजकांनी पुढे व्हावं, कारण बऱ्याचदा असं म्हणतात की मराठी माणसाला व्यवसाय करायला येत नाही. तर अशा मराठी व्यावसायिकांसाठी ते काम करत आहेत. अनेक सामाजिक संघटनांसाठी ते काम करतात. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर काम करतात आणि मला असं वाटतं की घर उभारण्यापेक्षा देश उभारणीचं या माध्यमातून ते काम करतात. या सगळ्या त्यांच्या अनुभवाबद्दल, आजवरच्या प्रवासाबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर बोलणार आहे. बिल्ड आयकॉन हा प्लॅटफॉर्मच असा आहे की तुमच्यासारख्या तज्ज्ञ, मार्गदर्शक, अनुभवी व्यक्तींकडनं आम्हाला ऐकायचंय आणि येणारी जी पिढी आहे, येणारे जे तरुण इंजिनियर्स आहेत त्यांच्यासाठी काही मार्गदर्शक त्यांना सकारात्मक चर्चा आपली ही झाली तर त्याच्यातनं त्यांना काही महत्त्वाच्या गोष्टी मिळतील, हा या सगळ्या उपक्रमामागचा हेतू आहे. सो पहिला प्रश्न अर्थात हाच मला विचारायचा आहे की तुमचं शालेय जीवन, त्याच्यानंतर महाविद्यालयीन जीवन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्ड मागं येण्याची प्रेरणा कुणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटलं की मलाही आता इंजिनियर बनायचंय? हरकत नाही. हो. माझा जन्म पण धुळ्यात झाला. अच्छा. माझं शिक्षण इथे धुळ्यामध्ये न्यू सिटी हायस्कूल म्हणून आहे तिथे झालं. बरोबर. त्यानंतर 11वी-12वी JR सिटीमध्ये आणि नंतर धुळ्यातल्याच SSVPS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून मी BE सिव्हिल केलं. हो. माझे वडील सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे त्यांची इच्छा होती की मी सिव्हिल इंजिनियर व्हावं. अच्छा. मी सिव्हिल इंजिनिअरिंगला येण्यासाठी फारसा उत्सुक आधी नव्हतो. कारण माझा आयडिया क्लिअर होती की मला कुठल्याही परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंट जॉब करायचा नाहीये आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करायचं नाही. बरोबर. सो मी वडिलांना विनंती केली की मी इंजिनिअरिंग तर घेईल, हो. पण त्याच्यासाठी तुमचा एक मला कन्सेंट हवा की कुठल्याही परिस्थितीत तुम्ही मला फोर्स नाही करणार की मी गव्हर्नमेंट जॉब करावा किंवा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टिंग करावं. बरोबर. कारण माझा स्वभाव थोडासा त्या साच्यात बसणारा नव्हता. बरोबर. आणि त्यांनी परवानगी दिली. मग मी इंजिनिअरिंग पूर्ण केलं. मग मी त्याच्यानंतर ऍडव्हान्स काही व्हॅल्युएशन मधल्या परीक्षा दिल्या. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅल्युअर्स, त्याच्यानंतर एक इंटरनॅशनल व्हॅल्युएशन सर्टिफिकेशन मी व्हॅल्युएशन मधलं केलं. इन्सॉल्व्हन्सी बँक्रप्सी बोर्डची व्हॅल्युएशनची एक परीक्षा दिली. मी त्याच्या पण पॅनलवरती आहे. जवळजवळ 40 बँकांच्या पॅनलवर ऍज अ व्हॅल्युअर, इन्कम टॅक्सच्या पॅनलवरती आहे. इंटिरियर मधले मी काही कोर्सेस केले आणि त्यानंतर आता मी कन्स्ट्रक्शन, इंटिरियर डेकोरेशन आणि रिअल इस्टेट व्हॅल्युएशन अशा 3 व्हर्टिकल्स मध्ये माझा व्यवसाय आहे. मॉड्युलर फर्निचर मॅन्युफॅक्चरिंगचं आमचं एक धुळे MIDC मध्ये 16,000 स्क्वेअर फूट मध्ये युनिट आहे, जिथे आम्ही मेक टू ऑर्डर मॉड्युलर फर्निचर करतो. सो असं सगळं हा गेल्या 20-22 वर्षाचा प्रवास आहे. बरोबर. हा झाला प्रवास तुमचा, व्यावसायिक प्रवास मी म्हणेन त्याला. त्या प्रवासाबरोबर एक अल्टरनेट तुम्ही 2-3 प्रवास जे मी इंट्रोडक्शन मध्ये सांगितले त्यातला पहिला प्रवास मला हवाय, तो म्हणजे ह्या सगळ्या उद्योजकांना घडवण्याचा प्रवास. तर तो कसा सुरू झाला हा एक तुम्ही सांगाल आणि त्याचबरोबर फिटनेसचा प्रवास किंवा प्रवास म्हणण्यापेक्षा ती काय म्हणतो गोडधोड असे ती दोन्ही सांगा. पहिले आपण बोलूया व्यावसायिक याच्याबद्दल. मला स्वतःला व्यवसाय करायचा होता. 2005 साली माधवराव भिडेंबरोबर माझी ओळख झाली, जे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिज इंजिनियर्सचे संस्थापक अध्यक्ष आणि भिडे असोसिएट म्हणून एक व्हॅल्युअर फर्म होती, ते रन करत होते. आणि त्यांनी मला ऑफर केली की ऍज अ असोसिएट आपण एकत्र काम करू. आणि मग माधवरावजी आणि मी आम्ही एकत्र काम करायला लागलो. आणि मग त्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांनी एक चळवळ सुरू केली महाराष्ट्रामध्ये, सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नाव, की अधिकाधिक मराठी लोकांनी व्यवसायात यावं आणि जे व्यवसायात आहेत त्यांनी त्यांचा व्यवसाय मोठा करावा आणि त्याच्यासाठी एक कम्युनिटी हँड होल्डिंग एकमेकांना असावं. आणि मग या चळवळीत महाराष्ट्रभरातल्या चांगल्या उद्योजकांबरोबर भेटण्याचं, बोलण्याचं, फिरण्याचं, शिकण्याचं आणि ते इम्प्लिमेंट करण्याचा योग आला. आणि त्यातनंच एक इंडिपेंडंट इंजिनियर कन्सल्टंट पासून तर एक व्यावसायिक पर्यंत माझा पण प्रवास झाला. सो एक स्वतः टेबल टाकून कन्सल्टन्सी करणे आणि एक फॅक्टरी बिल्ड करणे, फॅक्टरी उभी करणे, काही संस्था उभ्या करणे, त्या संस्थांमध्ये बोर्ड पर्यंत जाऊन तिथे काम करणे आणि देशभर प्रवास करून उद्योजकांना हँड होल्डिंग करणे. हे खूप मोठ्या उद्योजकांबरोबर शिकायला मिळालं. रवींद्र प्रभुदेसाई असतील, पितांबरी उद्योग समूहाचे, ते आमचे ट्रस्टी आहेत सॅटर्डे क्लबचे. त्याच्यानंतर डॉक्टर अजित मराठे, निर्माण ग्रुप ऑफ बिल्डर्सचे मुंबईतले, ते आमचे ट्रस्टी आहेत. या दिग्गज मराठी उद्योजकांबरोबर
1 to 1 भेटून खूप शिकायला मिळालं, इम्प्लिमेंट करायला मिळालं आणि ते इतर मराठी उद्योजकांना महाराष्ट्रभर फिरून सांगता आलं बरोबर की तुम्ही तुमचा व्यवसाय कसा वाढवा, का वाढवला पाहिजे, किंवा आता तुम्ही जे विचारतायत की हेल्थ किंवा या सगळ्या गोष्टी, हे आपण तेव्हाच करू शकतो की जेव्हा आपल्याकडे वेळ असेल. आणि माणूस कामातच इतका व्यग्र असतो की त्याचं तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. अगदी बरोबर. माझं स्वतःचं पण थोडंसं तसंच झालं. माझा आधी एनसीसी मध्ये मी होतो, मग क्रिकेट खेळायचो. माझा स्वभाव ग्राउंडवरती जास्त असा होता. पण जेव्हा मी व्यवसायात आलो, सुरुवातीला स्ट्रगलिंग पिरियड असतो. 2003-2005 पासून तर साधारण 2018 पर्यंत पहिली 12-15 वर्ष खूप माणूस मला काहीतरी स्वतःला प्रूव्ह करायचं. आवेळी जेवण, ऍसिडिटी, जागरण, प्रवास, बाहेरगावी फिरणे, या सगळ्याचा तब्येतीवर परिणाम. म्हणजे माझी अशी परिस्थिती होती की मी गावाला जाताना एक वेळेला कपडे नाही घेणार, पण औषधांची किट बरोबर आणि त्याच्यात ओमेज आणि झिंटॅक नावाच्या गोळ्या असल्याच पाहिजे, कारण खूप ऍसिडिटीचा त्रास. मग वडिलांनी मला बसून एकदा सांगितलं की ज्या प्रकारे तू व्यवसायासाठी डेडिकेटेडली काम करतो, तसं तू तब्येतीसाठी वेळ काढला पाहिजे. जर तुझी तब्येत चांगली असेल तरच तू काम करू शकशील, लॉंग टर्म काम करू शकशील, इफिशियंटली काम करू शकशील, आणि त्यामुळे तू हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे. मग त्यांनी हे सांगितल्यावर मी थोडंसं तब्येतीच्या बाबतीत विचार केला की एकेकाळी आपण इतकं स्पोर्ट्समध्ये, क्रिकेटमध्ये ऍक्टिव्ह होतो आणि आता आपण काहीच करत नाही. तो जेव्हा मी आणि मिसेस आम्ही पायी चालायला जायला लागलो, कारण तोच एक मी टाइम असतो की जेव्हा आम्ही दोघं एकत्र असतो. बरोबर. दिवसभरात वेळ नाही मिळत, मग आम्ही एकत्र पायी फिरताना थोडंसं रन करून बघू. आणि मग आमच्या लग्नाचा साधारण 14वा वाढदिवस होता 2018च्या आसपास. तेव्हा ती म्हणाली की आपण आपल्या अॅनिव्हर्सरी इतकं अंतर पळूयात. अच्छा. आणि मग आम्ही तेव्हा दोघांनी ठरवलं. मी रनिंगची प्रॅक्टिस केली, 14 किलोमीटर अंतर फार मुश्किलीने पूर्ण केलं. आणि मग ते पूर्ण करत असताना जाणवलं आपला फिटनेस किती खराब आहे, आपण याच्यावर सिरियसली काम केलं पाहिजे. आणि तेव्हापासून दर अॅनिव्हर्सरीला मी आणि माझी मिसेस आम्ही जितकी अॅनिव्हर्सरी आहे तेवढं किलोमीटर अंतर दोघं पळतो. सो तिचं पण फिटनेस राहतो, माझा पण राहतो. आता यावर्षी आमच्या लग्नाला 20 वर्ष पूर्ण होतील तर आम्ही 20 किलोमीटर. मग हे करत असताना एक ग्लोबल ट्रायथलॉन नेटवर्क नावाचा एक युट्यूब चॅनल आहे, तो मी फॉलो करायचो. रनिंग इम्प्रुव्हमेंट, रनिंग टेक्निक्स आणि या सगळ्यासाठी. बरोबर. मग ते करत असताना ट्रायथलॉन कळलं, ट्रायथलॉनचं जग समजलं. अदरवाईज धुळ्यात कोणीच ट्रायथलॉन आणि आयर्नमॅन केलेलं नाही. सो आयर्नमॅन हे काय माहित नव्हतं. आणि थोडासा माझा स्वभाव असा आहे, कुठलीही गोष्ट करायची तर ती पूर्ण आणि नीट करायची, कामात परफेक्शन. मग त्यामुळे रनिंग टेक्निक पण टेक्निकली नीट आपल्याला कळलं पाहिजे, ब्रिदिंग इफिशियन्सी वाढली पाहिजे, त्याच्यासाठीच्या एक्सरसाइज. मग ते सगळं करत असताना जीटीएन मुळे ट्रायथलॉन कळलं, मग कुठेतरी आयर्नमॅन. मग वाटलं हे करावं का, पण मग काम सांभाळून इतकं करता येईल का. पण मग सगळ्या टीमशी चर्चा केल्यावर ते म्हणाले नाही, तुमचं पॅशन आहे तर करा. मग मी साधारण 2022ला पहिल्यांदा आयर्नमॅनचा प्रयत्न केला. बर्गमॅन मी पूर्ण केलं, पण आयर्नमॅन मी डिड नॉट फिनिश. DNF म्हणतात, मॅरेथॉन वाल्यांना माहिती असेल, कारण इथे कट ऑफ टाइम असतो. तर मी साधारण 11 मिनिटं लेट झाल्यामुळे मला टायटल नाही मिळालं. मी 113 किलोमीटर अंतर पूर्ण केलं, 2 किलोमीटर समुद्रात पोहणे, 90 सायकलिंग आणि 21 रनिंग, हे सगळं अंतर पूर्ण केलं, पण वेळेत नाही आलं. मग मी सेकंड 23ला परत केलं आणि तेव्हा मी जवळजवळ अर्धा तास आधी वेळेच्या रेस फिनिश करून आयर्नमॅन हे टायटल मिळवलं. सो असा हा जर्नी होता. हे करत असताना काही सायकलिस्ट मित्र झाले, काही रनर मित्र झाले, काही स्विमर मित्र झाले. योगायोगाने धुळ्याचे इथले SP, ऍडिशनल SP काळे साहेब आणि IPS अधिकारी होते रेड्डी साहेब, हे दोघं रनर होते. मग ते म्हणाले आपण धुळ्यात मॅरेथॉन घेऊया, इथे मॅरेथॉन होत नाही. म्हणून आम्ही 3 वर्षापूर्वी धुळे मॅरेथॉन सुरू केली आणि धुळ्यात फिटनेस अवेअरनेस व्हावा म्हणून आम्ही आता हे 3रं वर्ष आहे. सलग 2 वर्ष या मॅरेथॉन मध्ये. मुंबई मॅरेथॉन नंतर सगळ्यात जास्त पार्टिसिपेशन धुळ्यात होतं. 15 ते 18 हजार लोक रजिस्टर करून रस्त्यावर पळत होते. बिना रजिस्ट्रेशन त्यापेक्षा आलेले जास्त लोक. आणि त्यांना चीअर करण्यासाठी वेगवेगळ्या शाळांचे विद्यार्थी, सेवाभावी संस्था, असे साधारण 2-1 हजार लोक आयोजनामध्ये. असा एक तो मेगा इव्हेंट आम्ही धुळ्यात फिटनेसच्या दृष्टीने करायला सुरुवात केली. आणि तो पण एक आता एक आयुष्याचा भाग झालाय वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे लोक हेल्थ विषयी पण म्हणतात की तुम्ही या, बोला, कारण तुम्ही फिट राहाल तरच तुम्ही इफिशियंटली काम करू शकता. आणि दुसरं, लोकांना असं वाटतं की फिजिकली फिटनेसचा रनिंगचा फायदा आहे, पण मी सांगतो की मेंटल फिटनेससाठी
स्पोर्ट्स जास्त आवश्यक आहे रादर दॅन फिजिकल फिटनेस. आपल्याला जो ताणतणाव असतो तेव्हा तुम्ही एखादा जेव्हा खेळ खेळतात तेव्हा तुम्ही सगळा तो विसरून जातात आणि फिजिकल इतकंच तुमचं मेंटल पण रिक्रिएशन होतं. त्यामुळे मी या बाबतीत स्वतः तो अनुभवतोय. मेडिटेशन, योगा, रनिंग, स्विमिंग या सगळ्यामुळे माझ्या जीवनात काय सकारात्मक बदल झालाय आणि असं वाटतं मग ते आपले मित्र, फॅमिली, आपला स्टाफ सगळ्यांपर्यंत पोचावे म्हणून मग धुळे मॅरेथॉन सारखे काही उपक्रम. क्या बात आहे. मग एवढा म्हणलं की हा प्रवास वेगवेगळ्या रस्त्यानं, जसं धुळ्याला मगाशी मी ऐकलं की 7 महामार्ग येतात, तसं तुमचं 7 रस्त्यांना काम चालू आहे. त्यामुळे नुसता एकच व्यावसायिक रस्ता बघून चालणार नाही, असे सगळे रस्ते बघितले पाहिजेत. आणि आता आपण त्या आयर्नमॅन कडून इकडच्या आयर्न स्टीलवाल्या इंडस्ट्रीकडे येऊया, कारण जसं तुम्ही मुख्य विषय असला तरी सुद्धा मला असं वाटतं की जसं तुम्ही स्वतः म्हणला की मेंटल हेल्थ महत्वाचे, फिजिकल हेल्थ महत्वाचे, तसं तुम्ही घराच्या स्ट्रेंथनिंगसाठी ज्या आयर्न स्टीलचा वापर करता किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये झाले तर त्याच्याबद्दलच्या काही प्रश्नांकडे आता येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की या मागच्या 20-22 वर्षात तुम्ही एक टेक्नॉलॉजीचा शिफ्ट खूप मोठा बघितलाय, आणि तर ह्या टेक्नॉलॉजीचा वापर किंवा उपयोग, मदत कशी आता तुम्हाला या इंडस्ट्रीत होते, आणि सध्याला काय काय सॉफ्टवेअर्स तुम्ही वापरता किंवा काही त्याच्यातलं नवीन टेक्निक स्वतः शिकलाय का, की आता असं वाटतं की याच्याबरोबर हा पण एक कोर्स केला पाहिजे? डिझाईन मध्ये पहिले ड्राफ्टिंग टेबलवर बसून कागदावर रेखा ओढून काम करायचे जेव्हा आम्ही इंजिनिअरिंगला. पण जेव्हा ऍक्च्युअल फील्ड वरती आलो तेव्हा वेगवेगळे 2D 3D सॉफ्टवेअर आले, रेंडरिंग, वॉक थ्रू, इव्हन आता VR ग्लास घालून तुम्ही घर बनायच्या पहिले त्यात आत फिरून बघू शकतात. तर मी स्वतः पण यातले बरेच सॉफ्टवेअर शिकलो आणि आमच्या ऑफिसमध्ये डेडिकेटेड इंजिनियर्स, आर्किटेक्टची टीम आहे. ते लोक सगळे नवीन सॉफ्टवेअर शिकत असतात. मी खूप बाहेर फील्डवर फिरत असल्यामुळे फिजिकली बसून हल्ली सॉफ्टवेअरवर काम करण्याला मला वेळ मिळत नाही, पण मी टच मध्ये असतो. नवीन कुठले सॉफ्टवेअर घ्यायचे या डिसिजन मेकिंगच्या प्रक्रियेत असतो आणि कुठले नवीन सॉफ्टवेअर, आता आम्ही ऑटोकॅड बरोबर गुगल स्केचअप वापरतो, इन्फर्निया म्हणून एक सॉफ्टवेअर आहे ते वापरतो, त्याच्यानंतर रिवेट म्हणून एक सॉफ्टवेअर ते वापरतो, पायथा म्हणून आता आम्ही आमच्या फर्निचर इंडस्ट्रीसाठी लागणारे पण काही सॉफ्टवेअर घेतलेले आहेत. सो असे वेगवेगळे सॉफ्टवेअर, जसं कन्स्ट्रक्शन आणि इंटिरियर मध्ये आता कन्सेप्ट बदलतायत, तसं आम्ही कन्स्ट्रक्शन करत असताना सेम टाइम इंटिरियरचं काम आमच्या फॅक्टरीत सुरू करून टाकतो. सो लीड टाइम कमी होतो प्रोजेक्टचा. एखादा कमर्शियल प्रोजेक्ट असेल, समजा आपण हॉटेलचा प्रोजेक्ट आहे, तर त्याचा ब्रेक इव्हन कधी येतो की तो किती इफिशियंटली त्याच्या रूम किती लवकर वापरल्या जाते, रूमची ऑक्युपन्सी कधी असेल. आता समजा त्याचं कन्स्ट्रक्शन संपल्यावरती 4 महिने इंटिरियरचं काम चालू राहिलं तर त्याचा रेव्हेन्यू 4 महिने उशिरा येणार. तेच आम्ही काय करतो की पूर्ण MM मध्ये मेजरमेंट असतात, सेम टाइम जोपर्यंत इथे सिव्हिल वर्क चालतं आम्ही ऑफ साईट इंटिरियर पण करतो. सगळी MM मध्ये मेजरमेंट असतात. इथे फ्लोरिंग आणि फॉल सिलिंग कलरिंग होईपर्यंत सगळं फर्निचर मेक टू मेजर फॅक्टरीत बनतं आणि साधारण 8 दिवसात इन्स्टॉल होतं. बँकेचं काम आम्ही 1000 स्क्वेअर फुटाचं 7 दिवसात इन्स्टॉल करून देतो, जे जनरली 35 ते 40 दिवस चालतं. सो तेवढ्या लवकर बँकेचा रेव्हेन्यू सुरू होतो. तशाच प्रकारे घराचं पण होतं. लोक 2-2 वर्ष घर बांधत राहतात आणि एकीकडे त्यांचा EMI पण सुरू असतो, दुसरीकडे घराचं भाडं पण सुरू असतं. आम्ही काय नवीन टेक्निक्स वापरता येतील, कसं काम फास्ट करता येईल. हल्ली अल्युमिनियम शटरिंग आहे ज्याच्याने कन्स्ट्रक्शनचा स्पीड वाढतो मल्टी स्टोरीला, त्या गोष्टी वापरतो. RMCचं मटेरियल वापरतो. हल्ली बऱ्याच स्टीलच्या कंपन्या रिंग्स रेडीमेड देतात, त्याच्याने कन्स्ट्रक्शनचा स्पीड वाढतो. सो अशा प्रकारे जी नवीन टेक्नॉलॉजी वापरणं शक्य आहे ती टेक्नॉलॉजी वापरून आम्ही प्रोजेक्टचा लीड टाइम कमी करतो. जे प्रोजेक्ट प्लॅनिंगचे सॉफ्टवेअर्स आहेत ते आम्ही वापरतो. त्याच्यामुळे योग्य वेळेला योग्य डिलिव्हरेबल्स, म्हणजे कुठल्या स्टेजला काय मटेरियल पाहिजे, कुठले कॉन्ट्रॅक्टर पाहिजे, कुठले ड्रॉइंग रेडी पाहिजे, हे सगळं शेड्युलिंग आधी करता येतं. त्या गोष्टी आम्ही वापरत असल्यामुळे आमचे प्रोजेक्ट वेळेच्या फार लवकर आम्ही डिलिव्हर करू शकतो. या सगळ्या गोष्टी, या सगळ्या टेक्नॉलॉजी आम्ही वापरून क्लायंटचा आणि देशाचाही फायदा करण्याचा प्रयत्न करतो. हे झालं टेक्नॉलॉजीचा वापर आहे, पण एका बाजूला टेक्नॉलॉजी आपण म्हणतो आणि दुसऱ्या बाजूला या क्षेत्रात अकुशल कामगारांचं प्रमाण तेवढंच आहे आणि ते रोजच्या याच्यात तुम्ही वापरताय सुद्धा. तर अकुशल कामगारांकडून काम करून घेणं हे कितपत धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? हा खूप मोठा आणि वेगळा विषय, याच्यावरती आपण सविस्तर पूर्ण बोलू शकतो, कारण मी जसं वेगवेगळ्या संस्थांशी जोडलेलो आहे तसंच एक फर्निचर अँड फिटिंग स्किल काउन्सिल बरोबर माझी ओळख झाली आणि तिथे गेल्यावर कळलं की वेगवेगळी 37 स्किल काउन्सिल देशामध्ये आहे आणि स्किल इंडियाच्या अंतर्गत याची एक वेगळी मिनिस्ट्री आहे आणि याच्यात कुशल कामगार तयार करण्यासाठी एक
बिल्डिंगचं पण स्किल काउन्सिल आहे, हो ना. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे उपक्रम, जिथे तुम्ही साधारण एक 25 दिवसापासून 3 महिन्यापर्यंतचे कोर्सेस करून लोक तयार करू शकतात, वा. स्किल्ड मॅनपॉवर. हो, स्किल्ड मॅन. आणि स्किल्ड मॅनपॉवरची देशाला खूप गरज आहे, त्यामुळे मी या काउन्सिलशी पण जोडला गेलोय. आणि आमच्या सिद्धी इंडस्ट्रीज मध्ये आम्ही एक स्किल सेंटर पण करतोय, अच्छा. की जिथे आम्ही कुशल कामगार घडवू. वा. मग तिथे फॉल्स सिलिंग असेल, कलरिंग असेल, सॉफ्ट फर्निशिंग असेल, फर्निशिंग असेल, हे जे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला लागणारं बिल्डिंग बरोबरचं इतर काम, बरोबर, त्याचे पण Allied. स्किलचे कोर्सेस आम्ही तिथे आता डिझाईन करतोय. क्या बात ते आहे. स्किल सेंटर पण आमचं सुरू होईल, पाईपलाईन मध्ये आहे वा. त्या गोष्टी. मे बी 2-3 महिन्यात ते स्किल सेंटर सुरू होईल. क्या बात सो आहे. स्किल साठी पण आम्ही ऑलरेडी काम करतो. काम करतोय. स्किल इंडियाच्या ब्रँड अँबॅसेडर म्हणून पण मी स्किल मिशनला वा. जोडलेलो आहे, वा वा. आणि ते पण काम आम्ही करतोय. त्यामुळे सो कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत स्किल अपस्किल करणे लोकांना, upskill करणं. ही खूप काळाची गरज आहे, हो. आणि ते आपण धुळ्यात आता सुरू केलेलं आहे. वा. म्हणजे हे काम तुम्ही स्किलफुली करताय की अनस्किल्ड लेबरला तुम्ही आता धुळ्यातला पुरता तरी प्रश्न माझ्या नाही, ही काही प्रमाणात काळाची गरज आहे. बरोबर. आणि गव्हर्नमेंटनी इनिशिएटिव्ह घेतलाय, तर आपलं पण काम आहे की त्यांच्या बरोबर जोडलं जाऊन जोडलं जे जे जाऊन करणं काम शक्य करावं. आहे, बरोबर. आपल्या लोकांचं स्किल अपग्रेड करणं. आणि नाही तर ह्या इंडस्ट्रीत कसं होतं की तो बिगारी म्हणून येतो, आणि त्याच्या हाताखाली शिकता शिकता कारागीर होतो, त्याच्याकडे कुठली डिग्री नसते. बरोबर. त्यामुळे तो जे काही अर्धवट नॉलेज शिकून येईल ते तो प्रयोग आपल्या कामावर करतो, बरोबर. आणि ते तिथे मग आपल्याला धोका द्यायचा. वेळेचं, मटेरियलचं सगळं नुकसान होतं. नुकसान होऊ शकतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण काळजी घेतली पाहिजे. बरोबर. जसं तुम्ही स्किलच्या बाबतीत म्हणालात, तसं खूप वेळेला रिक्वायरमेंट नीट न आल्यामुळे पण अडचणी होतात, प्रोजेक्ट नीट डिझाईन होत नाही. बरोबर. त्यामुळे तुमच्या आर्किटेक्टला किंवा तुमच्या कन्सल्टंटला तुम्ही काय सांगितलं पाहिजे, हे इनपुट्स. याच्यासाठी पण मी युट्यूबचाही माझा एक चॅनल आहे, त्याच्यात याचा एक स्पेशल एक व्हिडिओ बनवून टाकला. अच्छा. प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी आहे, त्याच्या गरजा वेगळ्या आहेत. त्याच्यामुळे त्याच्या गरजांनुसार त्याने त्याच्या कन्सल्टंटला नाही सांगितलं तर त्याला कळेल कसं. बरोबर. आता एखादा माणूस येतो, रोज योगा मेडिटेशन करतो, तर त्याच्या घरात त्याच्यासाठी डेडिकेटेड जागा पाहिजे. बरोबर. तो पूजा करतो तर तेवढी जागा की देवघरात तो देवघर बसू पाहिजे. शकला पाहिजे. एखाद्याकडे दर चतुर्थीला प्रोग्राम असेल, जोडीने बसत असतील तर ते 2 जण बसतील इतकी जागा. एखादा समजा व्यावसायिक असेल, त्याचं कामाचं सामान घरात येतं, किंवा तो वर्क फ्रॉम होम करतो, तर त्याला एक डेडिकेटेड खोली पाहिजे. कुणाकडे पाळीव प्राणी असतील तर ते ठेवायला जागा पाहिजे. प्रत्येकाची दिनचर्या काय, अगदी छोटी, सकाळचं तुमचं वॉशरूम मध्ये काही लोक मोबाईल नेतात, काही जण पेपर नेतात, ते ठेवायला डेस्क पाहिजे. छोटी गोष्ट आहे, पण ही गरज जर तुम्ही तुमच्या कन्सल्टंटला नाही सांगितली तर त्याला कसं कळेल. काही लोकांना हल्ली विशिष्ट आजार आहेत, त्याच्यासाठी त्यांना काही इलेक्ट्रिक इक्विपमेंट झोपताना जवळ लागतात. बरोबर. काही लोकांना अस्थमाचा त्रास असतो, काही लोकांना पॅरालिसिसचा त्रास असतो, काही लोकांना डायबेटीस असल्यामुळे जखम झाली तर ती बरी होत नाही. तर घर डिझाईन करताना कुठेही कोपरा येणार नाही, खर्चटणार नाही, या दृष्टीने प्लॅनिंग केलं पाहिजे. किंवा एखाद्याकडे डिसेबल पर्सन असेल तर व्हीलचेअर ऍक्सेस त्याच्या प्रत्येक ठिकाणी जाईल. नाहीतर तुम्ही पायऱ्या खालीवर लेवल डिफरन्स करून ठेवल्या तर तो माणूस फिरेल कसा. त्याचे समजा वडील आज 80 वर्षाचे आहेत, त्यांना आज नाही लागत आहे व्हीलचेअर, पण कदाचित 5 वर्षात लागेल. मग बऱ्याच वेळेला त्या दारातनं व्हीलचेअरच पास होत नाही, त्या दाराचं माप कमी घेतलेलं असतं. सो त्याची फॅमिली काय आहे, त्या फॅमिलीच्या गरजा काय आहेत, त्या आजच्या गरजा काय आहेत, 10 वर्षानंतरच्या गरजा काय आहेत, हे सगळं आयडेंटिफाय करून मग ते ऑफिस असेल, घर असेल, संस्था असेल, त्यांच्या आजच्या गरजा, भविष्यातल्या गरजा, ह्या सगळ्या नीट समजून घेणे, त्याचा अभ्यास करणे, त्याची मांडणी करणे, आणि ते फंक्शन्स फुलफिल करतील असं डिझाईन करणे. सो मी कायम म्हणतो की प्लॅनिंग शुड बी फंक्शनल. बरोबर. लोक एलिव्हेशन वर खूप खर्च करतात. मी म्हणतो एलिव्हेशन शुड बी बाय प्रोडक्ट. हो. त्या प्लॅनिंग मधून जे तयार होईल ते एलिव्हेशन. एलिव्हेशन वर खर्च कुणी केला पाहिजे. कमर्शियल बिल्डिंग आहे, हॉटेल आहे, हॉस्पिटल आहे, बाहेरून जाता आता मला वाटलं पाहिजे आज जाऊ, आकर्षक असेल. लोक घरावर एलिव्हेशन वर एवढा खर्च करतात, मला कळत नाही. असं कधी होतं तो घराच्या बाहेर खुर्ची टाकून स्वतःचं घर बघतोय कसं दिसतंय, नाही होत. आणि मग नंतर इंटिरियरच्या कामाला येईपर्यंत त्याचे पैसे संपून जातात, आणि तो म्हणतो आता मी एक्झॉस्ट झालो. आणि जिथे मुख्य खर्च करायला पाहिजे तिथे त्याच्याकडे पैसे राहतात. त्याच मुद्द्यावर आता मी त्याची लाईफस्टाईल आहे, त्याच्या गरजा आहेत, या आयडेंटिफाय करून तुम्ही प्लॅनिंग केलं. बरं. त्याच मुद्द्यावर मी पुढे येणार होतो की बऱ्याचदा असं होतं की जेव्हा तुम्ही आता रेसिडेन्शियल मध्ये पण काम करता, तर नंतर तो क्लायंट म्हणतो की आता माझं बजेट थोडंसं संपत आलं, किंवा आता थोडं आटपतं घ्या, आणि तुमचा तो दुसरा पण बिझनेस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही असे पण हे करता. तर मग त्याचा बजेट आणि चांगल्या क्वालिटी कन्स्ट्रक्शन या दोन्हीचा समतोल कसा साधता तुम्ही? मी तुम्हाला जसं म्हटलं तसं तुम्ही रिक्वायरमेंट जर नीट घेतले,
तर बजेट बदलत नाही. बरोबर. खूप वेळेला रिक्वायरमेंट आधी नीट येत नाही आणि म्हणून बजेट बदलतं. लोक म्हणतात एवढी रूम पुरेल, मग नंतर म्हणतात 2 फूट वाढवा. ते जेव्हा तो कन्स्ट्रक्शन 2 फुटाने वाढवतो त्याला हे लक्षात नाही की 2 फूट बाय जर त्याची लांबी 50 फूट असेल तर 100 स्क्वेअर फूट एक फ्लोअर, 100 दुसरा, 200 स्क्वेअर फूट गुणिले किमान 1500 रुपये स्क्वेअर फूट कॉस्ट वाढणार आहे. ह्या गोष्टी त्याच्या रिक्वायरमेंट नीट घेतलेल्या असतील ना, आणि क्वालिटी कधीच कॉस्ट जास्त मागत नाही. अच्छा, हा गैरसमज आहे की क्वालिटीसाठी पैसे जास्त लागतात. ओके. तुम्ही जर प्रॉपर प्लॅनिंग केलं, प्रॉपर रिसोर्सेस असले, स्किल्ड लेबर असले तर क्वालिटी ही मिळतेच. क्वालिटीसाठी वेगळे, हा लक्झरीला पैसे लागतात, क्वालिटीला पैसे नाही लागतात. सो लक्झरी आणि क्वालिटी या 2 गोष्टी वेगळ्या आहेत. तुम्ही ते म्हणतात की सस्ता रोए एक बार, महंगा रोए एक बार, सस्ता रोए बार बार. सो तुम्ही जर क्वालिटी चांगली नाही केली तर लाईफ टाइम कॉस्ट जाणार आहे. बरोबर. एखादा तुमचा स्लॅब जर लीक राहिला, बाथरूम लीक राहिलं, लाईफ टाइम गळेल, त्याचा मेंटेनन्स, पुढे ते टाइल्स काढून तोडायचे, मग वॉटरप्रूफिंग करायचं, हा खर्च खूप महाग आहे. त्यापेक्षा तुम्ही जर प्रॉपर ऍडमिक्सचर वापरले, तुम्ही जर प्रॉपर स्टील नाही वापरलं आणि तुमचा स्लॅब बेंड झाला तर तो तोडून नवीन कास्ट करणं हे खूप महाग आहे. त्याच वेळेला ऑप्टिमम स्टील जर तुम्ही वापरलं, तुम्ही चांगला कन्सल्टंट घेतला, चांगला आरसीसी डिझायनर घेतला तर तो तुमचे पैसे वाचवतो, खर्च वाढवत. बरोबर. हा, तुम्ही साध्या टाइल्सच्या ऐवजी इटालियन मार्बल लावाल तर त्याला तुम्ही क्वालिटी नाही, ती लक्झरी. हो, तुम्ही क्वालिटी कधीच कॉस्टली नसते. हा खूप मोठा गैरसमज आहे, मिथ आहे. क्वालिटी ही कायम तुमचे पैसेच वाचवते. योग्य क्वालिटीचा कन्सल्टंट, योग्य क्वालिटीचं मटेरियल असेल तर तुमचा प्रोजेक्ट हा कायम फायद्यात राहील. क्या बात आहे, व्हेरी गुड. दुसरं, तुम्ही इतक्या वर्ष ही इंडस्ट्री बघताय, इतकं सगळं काम करताय, तर या इंजिनिअरिंग इंडस्ट्रीचं, सिव्हिल इंजिनिअरिंगचं भविष्य काय तुम्हाला दिसतंय आता? भविष्य खूप उज्ज्वल आहे. कारण एआय जरी आलं, किती पण एआय आलं, किती पण रोबोटिक्स आलं, तरी खूप कामं फिजिकलीच होणार आहेत. हो. सिव्हिल इंडस्ट्रीत वर्क फ्रॉम होम फारसं होणार नाही. डिझाईन व्यतिरिक्त ऍक्च्युअल साईटवर जाऊनच काम करावं लागेल. त्यामुळे अजून तरी येणाऱ्या पुढच्या किमान 20 वर्षात इथे ह्युमनला रिप्लेसमेंट नाही. त्यामुळे ही इंडस्ट्री वाढणार आहे. हाऊसिंगची डिमांड वाढते, इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, लोकांना आता चांगली घरं हवी आहेत, मोठी घरं हवी आहेत. त्याच्यासाठी या इंडस्ट्रीकडे लोकांनी सकारात्मकपणे बघितलं पाहिजे. आणि या इंडस्ट्रीमध्ये सब इंडस्ट्री एवढ्या आहेत काम करण्यासाठी की या एका, म्हणजे ऍक्च्युअली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला इंडस्ट्री म्हणायला आता कुठे गव्हर्नमेंटने सुरुवात केली. अजून इंडस्ट्रियल हे जे मी स्किल काउन्सिल म्हणतोय, या स्किल काउन्सिलचं दुर्दैव हेच आहे की ऑटोमोबाईल बनवणारं स्किल काउन्सिल खूप ऑर्गनाइज आहे. ते फार कमी लोकांना रोजगार देतं. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री ही शेतीनंतर सगळ्यात जास्त रोजगार देणारी इंडस्ट्री आहे, पण ही अनऑर्गनाइज आहे. त्यामुळे हिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन ऍज अ इंडस्ट्री नाहीये आणि त्यामुळेच याचं जडणघडण पाहिजे तसं झालेलं नाही. सो इथे खूप स्कोप आहे. लोकांनी याचा पॉझिटिव्हली विचार केला पाहिजे. या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीकडे करिअर ऑप्शन म्हणून बघितलं पाहिजे. खूप चांगलं करिअर आहे आणि क्वालिटी काम केलं तर लोक प्रीमियम पैसे पण देतात, तुमच्यासाठी थांबतात पण. हे मी माझ्या अनुभवावरून सांगतो. मी जेव्हा ऑफिस सुरू केलं, आपण परत थोडंसं मागे जाऊ, तेव्हा मी वेड्यासारखा 11 वाजेपर्यंत ऑफिसला बसायचो, काम करायचो, त्याचे तब्येतीवर दुष्परिणाम झाले. मी 2014ला नवीन ऑफिसमध्ये गेलो तेव्हा ठरवलं रात्री 7 वाजता ऑफिस बंद करायचं. धुळ्यात फार कमी कन्सल्टंट असतील की जे इतक्या लवकर ऑफिस बंद करत असतील. धुळ्यात कन्सल्टिंगचा ट्रेंड असा आहे की लोक दुपारी घरी जातात, 5 नंतर येतात आणि लोक जेवून पान खाऊन आपल्याकडे येतात आणि डिस्कशन करतात. 11 वाजेपर्यंत आपण आणि आपला स्टाफ बसून जातो. पण मी ठरवलं आणि मी माझं ऑफिस 7 वाजता बंद करतो. सोशल टाइम, फॅमिली टाइम हा सगळा बॅलन्स असला पाहिजे. आणि तरी माझ्याकडे कामं वाढतायत, जास्त कामं आहेत आणि ती इफिशियंटली पण होत आहेत. म्हणजे असं काही होत नाही. क्वालिटीला लोक प्रीमियम पण पे करतात, आपल्यासाठी थांबतात पण. आपण स्वतःला तितकं अपस्किल करणं गरजेचं आहे. आता हा तुम्ही त्यातला पहिला मुद्दा जो सांगितला त्याच्यातच जर स्कोप खूप आहे, भविष्य उज्ज्वल आहे, तर मग येणाऱ्या तरुण इंजिनियर्सना तुम्ही एक सिनियर म्हणून, एक मित्र म्हणून काय सल्ला द्याल? सिनियर म्हणून एक मित्र किंवा मोठा भाऊ म्हणून म्हणू शकेल. असं आहे की पेशन्स पाहिजे. ह्या इंडस्ट्रीमध्ये वेळ लागतो, ग्रोथ जरा स्लो आहे. बरोबर. इंटर्नशिपचा पिरियड जास्त आहे. आणि मी जसं म्हटलं, तुम्ही स्वतःला जर अपस्किल करून आलात तर ऑपॉर्च्युनिटी लवकर आहे. बरोबर. आणि तुम्ही बेसिक ग्रॅज्युएशन काही अपस्किल केलेलं नसेल तर तुम्हाला
नक्कीच स्ट्रगल करावं लागेल. पण बरोबर. तुमच्यात जर चांगले स्किल्स असतील, हम्म. तुम्ही चांगले सॉफ्टवेअर शिकलात, चांगले ऍडव्हान्स वेगळे कोर्स केलात, आता जसं रिमोट सेन्सिंग आहे ज्याच्यातनं सॅटेलाइट थ्रू सर्व्हे होतात, अशा स्पेशलाइज ब्रांच झाल्या की इथे बसून तुम्ही देशातले कुठलेही सर्व्हे करू शकतात. अच्छा. पहिले ते डम्पी लेवल घेऊन दिवसा सर्व्हे व्हायचे, आता हो. सॅटेलाइटने होतात तर ते रात्री येऊ शकतात, 24 तास होऊ शकतात. बरोबर. अशा ऍडव्हान्स गोष्टी येत आहेत. स्टील डिझायनिंगचे नवीन सॉफ्टवेअर येत आहेत. मी म्हटलं VR जसं आहे की बिल्डिंग हो. बनायच्या आधी आत फिरून बघता येते. सो हे सगळं लोकांनी शिकणं गरजेचं आहे. आणि पेशन्स, जे मी म्हटलो की लोकांना हल्ली सगळ्याच युथचं 2 मिनिट मॅगी सारखं झालं हो. की मला पहिल्याच वर्षी इतकं स्केल मिळालं पाहिजे, तितकं पॅकेज, तितकी ग्रोथ. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीत ग्रोथ थोडी स्लो आहे. तुम्हाला एस्टॅब्लिश, कारण तुम्ही जेव्हा स्वतः कन्सल्टंट म्हणून याल तर कुठलाही कन्स्ट्रक्शनचा एक प्रोजेक्ट कमीत कमी किती पण फास्ट केला तर 8 ते 16 महिने घेतो. बरोबर. आणि तुमच्या हातून 5-7 प्रोजेक्ट झाल्याशिवाय तुमचं नाव कसं होईल, लोक तुम्हाला कसं ओळखतील. बरोबर. सो पेशन्स. आंब्याच्या झाडाला फळं यायला 5 वर्ष लागतात. हो. सो हे आंब्याचं झाड लावण्यासारखं आहे. खरंय. पण एकदा आंब्याचं झाड मोठं झालं, त्याला तुम्हाला 3 वर्ष पाणी घालावं लागतं, फळ येत नाही. पण फळ यायला लागली की ती लॉंग टर्म येतात. हो. आणि तुम्ही तेच समजा काही मेथीसारखे दाणे हो. पेरले तर ते 30-40 दिवसात पीक येतं, कापून खाल्लं जातं, हो. ते फास्ट फूड आहे. फास्ट फूड. बरोबर. सो ते लगेच संपतं. पण बरोबर. तुम्हाला कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये कन्सल्टन्सी किंवा स्वतःचा व्यवसाय करायचा आहे तर तुमचं नाव तयार व्हायला आंब्याचं झाड लावण्यासारखं 3 ते 5 वर्ष अच्छा. वाट बघायची मानसिकता पाहिजे. तर नक्की मधुर फळं तुम्ही लाईफ टाईम खाऊ शकणार. क्या बात हा आहे. मी माझ्या तरुण मित्रांना सल्ला देतो. वा वा वा. म्हणजे जसं लहान मूल असतं हो. तर ते 1000 दिवसाची थेरी आहे. हम्म, हम्म. ती व्यवसायाला पण लागू होते, लहान मुलाला पण लागू होते. बर. पहिले 1 वर्ष त्याला काय त्रास होतोय हे कळत नाही. तसंच व्यवसायाचं असतं. ते रडलं तर आई कधी बघते की त्याने नॅपी ओलं केलंय का, मग त्याला भूक लागली आहे का, मग त्याला काही टोचतंय का, Trial error वर त्याला चालतं. सांगता नाही येत. हो. तसंच नवीन व्यवसायाचं असतं. ते एस्टॅब्लिश व्हायला, तो स्वतः उभा राहायला, शेप घ्यायला. जसा मुलगा 3 ते 5 वर्षाचा होतो, तो बोलायला लागतो, इंडिपेंडंट होतो, पळायला लागतो, तसंच व्यवसायाचं आहे. बरोबर. व्यवसायाला पण कुठल्याही व्यवसायाला, म्हणजे नॉट ओन्ली कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री, हो, हो. तुम्हाला 1000 दिवस मिनिमम वेळ द्यायची मानसिकता पाहिजे. बरोबर. 3 वर्ष ते 5 वर्ष वेटिंग पिरियड पाहिजे. हम्म. जर तुम्ही एवढा दिला तर नक्की तुम्ही सक्सेसफुल व्हाल. वा वा. हे झालं आताच्या तरुण मुलांसाठीचा सल्ला. दुसरं मग असं विचारायचं, एवढ्या वर्ष काम केल्यानंतर एखादा स्वतःचा आयकॉनिक प्रोजेक्ट जो तुम्हाला पैशासोबत आनंद, समाधान, अभिमान देऊन गेला किंवा असं मनापासून वाटलं की अरे हा माझ्या हातून घडला, बरं झालं, असं एखादा प्रसंग, क्षण किंवा प्रोजेक्ट, आयकॉनिक प्रोजेक्ट? आयकॉनिक प्रोजेक्ट पण आहेत. एक अतिशय छोटं एक आम्ही डिझाईन केलं होतं कोविडमध्ये, की जेव्हा कोविड-19 आला तेव्हा सॅम्पल जे घ्यायचे पेशंटचं, तर फॉरेन मध्ये असं होतं की एक बॉक्स असायचा आणि त्याला क्लोज असायचे आणि त्याच्यातनं डॉक्टर आत असायचा आणि पेशंट बाहेर असायचा आणि तो सॅम्पल घ्यायचा. आणि भारतात तसं काही होत नव्हतं. लॉकडाऊन लागल्यावर 5व्या दिवशी वगैरे मी न्यूज मध्ये बघितलं की फॉरेन मध्ये असं करतायत. आणि मला विचार आला की आपण असं डिझाईन करू शकतो. मग आम्ही ते डिझाईन केलं आणि इथल्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला ते डोनेट केलं. आणि ती बातमी खूप व्हायरल झाली. आणि देशभरातनं मला फोन यायला लागले की त्याचं डिझाईन द्या, त्याच्या साईजेस द्या. काही जणांनी तर ते बनवून द्या पण सांगितलं. मग आम्ही एक ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे मिलिटरीची, त्यांना ते डिझाईन दिलं. त्यांनी लार्ज स्केलला ते मॅन्युफॅक्चर करून सगळीकडे दिलं. आणि त्याच्याने खरंच असं होतं की ग्लोव्ज एका हॉस्पिटलला फाटले आणि ते रिप्लेस न करता त्यांनी सॅम्पल घेतले, तर एका दिवसात त्यांच्या लॅब मधले 6 जण इन्फेक्ट झाले. म्हणजे ते किओस किती काम करत होतं हे तेव्हा आमच्याही लक्षात आलं. सो कोविड-19 मध्ये आम्ही आमच्या डिझाईन स्किलचा उपयोग एक मोठ्या महामारीला फाईट करण्यासाठी केला. तो एक माझ्यासाठी आनंदाचा प्रसंग होता. हे करताना कुठेही हा काही उद्देश नव्हता की याच्यातनं काही बिझनेस मिळेल, नाव मिळेल, प्रसिद्धी मिळेल. बरोबर. पण असंच बसलो होतो, रिकामा होतो, डिझायनिंगचे स्किल होते, सगळ्या प्रकारच्या टीम होत्या, त्याला लागणारे सगळे मटेरियल होते. सो मला वाटलं हे आपण का नाही बनवावं. आणि फर्स्ट मूव्हर ऍडव्हान्टेज ज्याला म्हणू शकतात, त्याच्यात काही रॉकेट सायन्स नव्हतं. मग ते केल्यावरती मला वेगवेगळ्या मेडिकल इन्स्टिट्यूशन मधून एक ट्यूब इन्सर्ट करतात, त्याला इंट्युबेशन म्हणतात, व्हेंटिलेटरची ट्यूब. आणि ती घशात आत इन्सर्ट करतात व्हेंटिलेटरची, तेव्हा फोर्सफुली खोकला येतो. तर बॉस्टन युनिव्हर्सिटीने एक रिसर्च केला होता की जर एक तुम्ही अॅक्रेलिकचा बॉक्स केला की तो तोंडावर ठेवायचा आणि त्याला फक्त हात असतील आणि तो ट्रान्सपरंट असेल आणि ट्यूब, तर तो जेव्हा खोकतो तर ते तेवढ्या खोक्यातच ते इन्फेक्शन राहतं, ते खोलीत पसरतं. आणि ट्यूब कुणाला लावावी लागते, ज्याचं इन्फेक्शन फार जास्त झालेलं आहे. सो त्या पूर्ण खोलीत ते बॅक्टेरिया पसरतात, व्हायरस पसरतात. तर मग मला त्यांनी विचारलं सायन हॉस्पिटलने
की तुम्ही हे पण बनवू शकाल का? मी म्हटलं का नाही. मग आम्ही ते पण बनवलं. मग आम्ही अशा काही ओपीडी बनवल्या की इकडे पेशंट असेल आणि तिकडे डॉक्टर असेल आणि टच न होता ते तपासू शकतील. त्याच्यातनं म्हणजे IITच्या काही लोकांनी असे थेटोस्कोप डेव्हलप केले होते की ज्याला रिमोट म्हणजे अंतरावरनं ऑपरेट करता येईल. पेशंट इकडे लावेल, ब्लूटूथने हार्टबीट तिकडे डॉक्टरला ऐकू येतील आणि मग तो पेशंट गेल्यावर सेन्सरने ते आपोआप डिसइन्फेक्ट होईल. असं काही डिझाईन केलं. असे काही वेगळे प्रोजेक्ट केले, काही पब्लिक युटिलिटीचे प्रोजेक्ट केले. एक इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आम्ही प्रोजेक्ट सुविधा म्हणून रोटरीसाठी केला होता की तिथले पब्लिक टॉयलेट वगैरे जे ऍडव्हान्स मटेरियल, प्रीकास्ट मटेरियल वापरून आम्ही साधारण एक 22 दिवसामध्ये एक टॉयलेट ब्लॉक तिथे उभा केला होता, जो ट्रेडिशनली 100 दिवस तरी लागतात. एक आम्ही 100 दिवसात नंदुरबार मध्ये प्रीफॅब शाळा उभी केली होती. असे काही इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट आहेत. धुळ्यातले काही चौकांचे डिझाईन असतील, इथे काही न झालेले प्रोजेक्ट असतील. सफारी गार्डन म्हणून एक प्रोजेक्ट होता, त्याच्यावरती आम्ही काम केलं होतं. इथलं धुळ्यातलं वॉटर पार्कचं प्रोजेक्ट असेल. असे इनोव्हेटिव्ह वेगळे प्रोजेक्ट केल्याचं नक्कीच. घरं तर रोजच बांधतो, हॉटेल हॉस्पिटल बांधतो, पण असे काही इनोव्हेटिव्ह वेगळे प्रोजेक्ट की ज्याला तुम्ही कन्स्ट्रक्शन नाही पण डिझाईन स्किलचा वापर करून देशावर आलेल्या एखाद्या संकटात आपण कॉन्ट्रीब्युशन देऊ शकलो. सो त्याचा एक अभिमान नक्कीच आहे. ऍज अ इंजिनियर आपण काहीतरी वेगळं युनिक डिझाईन केलं. क्या बात आहे. हा झाला आयकॉनिक प्रोजेक्ट. मग सेम टाइमला असा पण दुसरा प्रश्न येतो की एखादा असा प्रसंग, घटना की जिथं तुम्हाला कुठलं तरी आव्हान आलं, अडचण आली आणि मग पुढे सुचेना की अरे हे कसं सोडवायचं हे आलेलं संकट. कधी हाताखालच्या माणसांना विचारावं लागतं, कधी कुठल्या सिनियरची मदत घ्यावी लागते, कधी कुठले बुक्स रेफर करावे लागतात. तर असा एखादा प्रसंग आणि ते आव्हान कुठलं होतं, कसं होतं आणि त्यावर तुम्ही मात कशी केलीत? खूप वेगवेगळे प्रसंग आहेत असे आयुष्यामध्ये, येतच असतात. एक आमच्या कन्स्ट्रक्शन साईटवर असं झालं होतं की आम्ही सगळं काम केलं कन्स्ट्रक्शनचं आणि त्या इलेक्ट्रिकल अप्लायन्स बनवणारी कंपनी होती, ते म्हणले वायरिंग आम्हीच करू. आणि त्याला बेसमेंट होतं, कारण आमच्याकडे सगळे इलेक्ट्रिकल इंजिनियर आहेत. ठीक आहे, हरकत नाही, तुम्ही करा. त्यांनी काय करावं की बेसमेंट मध्ये वॉटरप्रूफिंगच्या लेअरला झरी मारून कन्सिल्ड पाईप टाकून दिले आणि मग पावसाळ्यामध्ये त्याच्यातून पाण्याचे कारंजे उडायला लागले. सो आमच्यासाठी सरप्राइझिंग होतं, कारण ते काम आम्ही केलेलं नव्हतं आणि पाणी क्लायंटचा फोन आला की बेसमेंटमध्ये पाणी येते. मग जाऊन बघितलं तर जिथे जिथे वायरिंगचे कॉन्ड्युक्ट आहेत त्याच्यातनं पाणी येते. वायरिंगचं काम कुणी केलं? त्यांच्या वायरमनला बोलवलं, तुम्ही काय केलं होतं? तर ते म्हणाले आम्ही इथे जरा मारल्या होत्या. कमाल आहे. मग आम्ही ग्राउटिंग केलं त्याला. जनरली जे अर्थ डॅम असतात त्याला इंजेक्शन ग्राउटिंगची प्रक्रिया असते की त्याच्यात प्रेशरने सिमेंटची स्लरी, काही त्याच्यात ऍडेझिव्ह ऍडमिक्सचर मिक्स करून फास्ट सेट होतील असे ते इंजेक्शन करून पंप करतात. मग ते ग्राउटचं मशीन आणलं, सगळीकडे ग्राउटिंग करून ते लिकेजेस बंद केले. हा एक प्रसंग होता. एक जुन्या बिल्डिंग मध्ये मेंटेनन्स कडे लक्ष न दिल्यामुळे स्लॅबचं स्टील रस्ट होऊन पंखा पडून आला आणि त्याचा लहान मुलगा 2 वर्षाचा जवळपास रांगत होता. तो त्याचा फोन आला. असे पण काही प्रसंग. ती बिल्डिंग आम्ही नव्हती बांधलेली, पण ऍज अ इंजिनियर म्हणून अरे बघायला गेलो तर तो स्लॅबच झुकलेला होता. मग त्याचं त्या बिल्डिंगचं आम्ही स्ट्रक्चरल रिहॅब केलं, त्याला गर्डर्सचे सपोर्ट दिले. मी जे मगाशी म्हणत होतो की जर तुम्ही ऑप्टिमम क्वालिटीचं स्टील नाही वापरलं, चांगल्या प्रतीचं, चांगलं वॉटरप्रूफिंग नाही केलं, तर भविष्यात असं होऊ शकतं. सो असे खूप प्रसंग आहेत, साईटवरती होणारे छोटे मोठे गोष्टी आहेत. एक आम्ही CSR ऍक्टिव्हिटी करतो, ज्याच्यात आम्ही वर्षाच्या शेवटी 31 डिसेंबरला एखाद्या सेवाभावी संस्थेमध्ये जाऊन तिथला सगळा मेंटेनन्स करतो. तिथला एक खूप टच करणारा अनुभव होता. इथे एक मातोश्री वृद्धाश्रम म्हणून आहे. तिथे आम्ही सगळं त्यांचं जे काही रिपेअर आहे, मेंटेनन्स आहे, ते काम तिथे जाऊन करतो. सगळी आमची टीम ते व्हॉलंटरी करते, त्याच्यासाठी लागणारा खर्च आम्ही बेअर करतो. तर ते करत असताना आम्ही काय केलं, सगळीकडे वयस्कर लोक असल्यामुळे ग्रिप रॉड लावले संडास बाथरूम मध्ये. त्यांना उठताना बसताना जो त्रास होतो तो होऊ नये याच्यासाठी डासांच्या जाळ्या लावल्या की आत डास येऊ नये. अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या तिथे ऍक्टिव्हिटी केल्या. तर तिथले जे वयोवृद्ध लोक होते ते म्हणाले की आमच्याकडे खूप लोक येतात, इथे वस्तू वाटतात, निघून जातात. तुम्ही पहिले आहेत की जे दिवसभर आमच्या बरोबर थांबले आणि आमच्या बेसिक लागणाऱ्या गरजांसाठी तुम्ही काम केलं. हे आम्ही 2014ला केलं होतं. मी म्हटलं जेव्हा नवीन ऑफिसमध्ये आम्ही शिफ्ट झालो, 10 वर्ष आम्ही सातत्याने हे काम करतोय की वनवासी कल्याण आश्रम किंवा मातोश्री वृद्धाश्रम इथे जाऊन आम्ही CSR ऍक्टिव्हिटी, सगळे आमचे ठेकेदार येतात आणि सगळं काम करतात, मेंटेनन्सचं काम करतो.
त्या वृद्ध लोकांनी येऊन जे आमच्या कामगारांना ते विचारत होते की तुला काही खायला देऊ का, त्याच्यातल्या एकाचा उपास होता, मग उपासाचं त्याने लाडू आणून दिले. तो जो एक टच आणि त्या लोकांचा एक वृद्ध लोकांबरोबर आपण, आणि मग तेव्हापासून आम्ही ठरवलं दरवर्षी यांच्यासाठी आपण काम करायचं. आणि आम्ही इयर एंडला दरवर्षी न चुकता गेली 10 वर्ष ही CSR ऍक्टिव्हिटी एक आदिवासी मुलींसाठी काम करणारं वनवासी कल्याण आश्रम आणि मातोश्री वृद्धाश्रम करतो. सो हा एक टच करणारा अनुभव आहे. आणि जास्त मला काय अपील झालं की हे जे सगळे कामगार आहेत ते पण इतके सेन्सिटिव्ह आहेत आणि त्यांना आता असं वाटायला लागलंय, ते वाट बघतात की यावर्षी आपण कुठे काम करणार आहे, काय करायचंय. आधी जातात, सर्वे करतात, प्रिपरेशन करतात, कारण त्यांना हे कळलं की ते श्रमदान करू शकतात. ते पैसे नाही देऊ शकत पण, आणि एक दिवस 31 डिसेंबरला ते कुठेतरी जाणार, पार्ट्या करणार. त्याच्यापेक्षा ते जर आमच्या बरोबर तिथे दिवसभर असले, काम केलं, गुपचूप घरी जाऊन झोपले, तर कारण यांची लिटरसी कमी आहे आणि मग ते कुठेतरी व्यसनाला जाणार, काहीतरी चुकीचं काम करणार. सो या दोन्हीचा बॅलन्स झाला. समाजसेवा पण होते, ते लोक पण काम करू शकतायत, व्यसनापासून पण लांब राहतायत. मग एकत्र तिथे सगळं आम्ही स्वयंपाक करतो, खिचडी बनवतो, वनभोजन सारखं होतं, मेंटेनन्स पण होतं, ट्रिप पण होतं. सो हा एक आमचा वार्षिक एक खूप चांगला अनुभव आहे, ज्याला खूप लोकांनी याचं पण अप्रिसिएशन केलं. याच्याबद्दल पण काही पेपरने बातम्या दिल्या, याच्यासाठी काही CSR ऍक्टिव्हिटी बद्दल काही अवॉर्ड पण मिळाले. सो कोविड आणि हे या 2 गोष्टींमुळे सोशल रिकॉग्निशन खूप चांगलं मिळालं. बरोबर, जे करताना असं काही वाटलं नव्हतं की याच्यासाठी करावं, पण केल्यावर कुठल्या ना कुठल्या स्वरूपात ते परत मिळतं याचा अनुभव आला. दुसरं, या फील्डमध्ये काम करताना स्टील आणि सिमेंट या 2 महत्वाच्या गोष्टी असतात बांधकामामध्ये. तर स्टील निवडताना तुम्ही काय पॅरामीटर्स सजेस्ट करता, रेकमेंड करता किंवा बघता स्वतः, गुणवैशिष्ट्य त्याची स्टीलची? गुणवैशिष्ट्य म्हणाल स्टीलची तर बेसिकली 2-3 गोष्टी आहेत की ते त्याची तन्यता ज्याला म्हणतो, बेंडिंग चांगलं पाहिजे, अदरवाईज क्रॅक डेव्हलप होतात, तसं नाही झालं पाहिजे, ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, रस्टिंग रेझिस्टन्स ते असलं पाहिजे, कारण एकदा जरी कॉन्क्रीट आलं तरी ते साईटवर येऊन तिथे किती दिवस पडून राहणार. बरोबर. तिसरी महत्वाची गोष्ट की ते युनिफॉर्म असलं पाहिजे. आपण जेव्हा एखादं 6 mm, 10 mm, 12 mm म्हणतो, तर ते कुठे 10 असतं, कुठे 12 असतं, कुठे 16 असतं, हे खूप वेळेला होतं. नॉन ब्रँडेड स्टील असतं, क्वालिटीचे चेक्स नसतात, किंवा मग बेंड करताना त्याला क्रॅक्स होतात. ह्या गोष्टी नसल्या पाहिजे. थोडंसं कसं आहे की एक एथिकल भाग म्हणून आम्ही कुठल्या ब्रँडचं नाव नाही सांगत, पण आम्ही सांगतो की हे 4-5 पॅरामीटर फॉलो करणारं, मग ते नक्कीच चांगल्या ब्रँडचं स्टील असतं. बरोबर. सो हे पॅरामीटर फॉलो करणारं की ते वजनात प्रॉपर असलं पाहिजे, किती मीटरला त्याचं किती लेंथ आय स्पेसिफिकेशन आहे तेवढंच असलं पाहिजे, बेंड करताना क्रॅक डेव्हलप झाले नाही पाहिजे, त्याची थिकनेस ही युनिफॉर्म असली पाहिजे. हे काही बेसिक पॅरामीटर बघितलेच पाहिजे, हे आम्ही क्लायंटला नक्कीच सांगतो. आणि आयकॉन स्टील आजवरच्या कुठल्या प्रोजेक्ट मध्ये वापरले? भरपूर प्रोजेक्टला वापरले. कसा आहे तुमचा? खूप चांगला अनुभव आहे. स्टील बद्दल पण चांगला अनुभव आहे, टीम बद्दल पण चांगला अनुभव आहे. आमच्या रिक्वायरमेंट, आम्ही काही सजेशन्स दिले तर ते पॉझिटिव्हली घेतात, समजून घेतात. कारण ना कुठली इंडस्ट्री, कुठलंही प्रोडक्ट ते इव्हॉल्व होत असतं. बरोबर. आणि जो एंड युजर आहे त्याच्या फीडबॅक वर ते बेस नसेल तर डेव्हलपमेंट होत नाही. आणि आयकॉननी ते जाणलंय. त्यांचे लोक नेहमी आमच्याकडे येतात, आमच्याशी त्याच्याबद्दल डिस्कस करतात आणि आम्ही दिलेले सजेशन्स हे पॉझिटिव्हली घेतात. त्यामुळे एक चांगलं रिलेशन आयकॉन बरोबर आहे. क्या बात आहे. सो हे होते इंजिनियर संग्राम लिमये. आणि थोडी जास्त वेळ या गप्पांचा कालावधी आमचा लांबला, पण ते जितक्या मोठ्या क्षेत्रात काम करतायत माझ्यामध्ये, सिव्हिल इंजिनिअरिंग सोबत त्यांनी सांगितलं जर सोशल इंजिनिअरिंग असं आपण म्हणू सिव्हिल पेक्षा, तर त्यामध्ये ते काम करतायत. आणि मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे किंवा त्यांच्या गप्पांना पण जाणलं की खडी, वाळू, वीट, सिमेंटनं एखादी नुसती वास्तू बनू शकते, पण त्याच्यात तुम्ही भावना होता, त्याच्यात तुम्ही स्वतःच मनानं त्याच्यात असा, आणि सगळ्यात महत्वाचा पेशन्स जो सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये स्वतः प्रत्येकाकडे पाहिजे. कारण कुठली वास्तू अशी एका मिनिटात किंवा एका दिवसात उभी राहत नाही, त्याला जितका वेळ द्यावा लागतो तितकाच द्यावा लागतो. आणि मग अशी त्यांनी फार सोप्या भाषेत अगदी सांगायचं म्हणजे आंब्याच्या झाडाचं उदाहरण दिलं. तसं मला ते दुसऱ्या अर्थाने एका असं वाटतं की ज्याप्रमाणे आंब्याचं झाड पूर्वी असं म्हणायचे की आजोबांनी लावलं तर त्याचे आंबे नातू खाईल, तसं एखादं घर जेव्हा सिव्हिल इंजिनियर बनवत असतो तेव्हा ते फक्त त्या पिढीसाठी नाही, पुढच्या येणाऱ्या अनेक पिढ्या त्याच्यात राहत असतात, कारण त्या वास्तूचे तितकं आयुष्य असतं. सो तुम्ही या क्षेत्रात अतिशय उत्तम कामगिरी करताय, त्यासोबत तुम्ही इंजिनियर घडवण्याचं काम करताय, तुम्ही त्याच्यासोबत उद्योजक घडवण्याचं काम करताय. आणि मी म्हटलं तसं त्यामुळे एखाद्या वास्तूला सिमेंट स्टील बळकट करत असतं, त्यामुळे त्यांनी मगाशी सांगितलं फिजिकल आणि मेंटल हेल्थवर
ते स्वतः उत्तम काम करतात. मी तर असं म्हणेन की त्यांनी आता अॅनिव्हर्सरीचं उदाहरण दिलं तसं मला डोळ्यासमोर आलं 50वी 100वी अॅनिव्हर्सरी त्यांची अशीच हो आणि त्या दिवशी 100 किलोमीटरचा प्रयत्न नक्कीच आहे. नक्की करेल. तर या सगळ्या बाबत माझ्याकडून आणि आयकॉन स्टील कडून दोघांकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. तुम्ही आलात या बिल्ड आयकॉन आमच्या प्लॅटफॉर्मवर इतक्या गप्पा मारल्यात आणि येणाऱ्या भविष्यात आयकॉनिक प्रोजेक्ट असेच तुमच्या हातून घडावेत याच शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही इतका वेळ, मी आल्या विचारलं की वेळ किती आहे, पण हो. तुम्ही म्हणालात की तुम्ही मोकळेपणे गप्पा मारा. हो सो आपण छान गप्पा मारल्या. मला पण खूप छान वाटलं. हो. खूप छान इनिशिएटिव्ह तुम्ही हा केलाय येस की जे चांगलं काम करतायत त्या इंजिनियर्सला लोकांपर्यंत नेणे. आणि तुम्ही म्हटलात की युथला काय द्याल. हो जोपर्यंत या प्रोफेशनला ग्लॅमर नाही येणार तोपर्यंत युथ नाही येणार. बरोबर. आयटी इंडस्ट्रीत ग्लॅमर, ग्लॅमर तुम्ही हे जे काही करतायत कदाचित याच्यामुळे या प्रोफेशनला ग्लॅमर आलं तर वा. काही युथ याच्याकडे सिरियसली बघेल. नक्की. सो तुमचे पण खूप खूप अभिनंदन येस की तुम्ही खूप चांगला इनिशिएटिव्ह केलाय. असेच इनिशिएटिव्ह आपण मिळून, म्हणजे ऍज अ इंजिनियर्स म्हणून आम्ही आणि Icon ऍज अ Steel आयकॉन स्टील आपण पुढे कंटिन्यू करू. नक्की. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. बेटा हा